दिसतात म्हटले. त्याच वेळेला व्यासजी बोलू लागले, म्हणजे महाराज अहो मी एवढे ग्रंथ लिहिले ना, म्हटले मी एवढे ग्रंथ लिहिले तरी मला समाधान नाही. ऐका ना माय बाप, तुमचे डोळे जरी इकडे असले ना, पण ते माझ्याकडे ठेवा, ते माझ्याकडे ठेवा. फार गोड कथा आहे महाराज, एवढी सुंदर कथा आहे, ऐका, फार गोड आहे. नारदजी विचारू लागले, महाराज का खिन्न अवस्थेत बसलाय? तेव्हा त्याला सांगू लागले, महाराज अहो एवढे ग्रंथ मी या ठिकाणी लिहिले तरी मला समाधान नाही. व्यासजी बोलू लागले. नारदजी म्हणले, महाराज असं आहे, तुम्ही आतापर्यंत सगळे ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिले ना. म्हणले मग एखादा तरी भक्तिप्रधान ग्रंथ लिहून बघा ना, बघा किती समाधान मिळतं म्हणले. व्यासजी बोलू लागले, अहो नारदजी ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिणं सोपं आहे हो, पण भक्तिप्रधान ग्रंथ लिहिणं काय सोपं आहे म्हटले. हा, भक्तिप्रधान ग्रंथ लिहिणं काय सोपं आहे? नारदजी म्हणले का जमणार नाही? नारदजी म्हणले का जमणार नाही? म्हणजे असं कसं काय बोलू शकता म्हणजे तुम्ही? मग का जमणार नाही? अरे जर तुमच्या समोर मी नारद उभा आहे ना, मी नारद, अरे जर दासीपुत्राचा नारद होऊ शकतो तर तुम्ही भक्तिप्रधान ग्रंथ का लिहू शकणार नाही म्हटले. असं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणि मग नारदजी बोलायला, हे बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो म्हणले, माझं स्वतःचं आत्मचरित्र सांगतो. आणि नारदाने आपलं स्वतःचं चरित्र सांगायला सुरुवात केली. नारदजी बोलू लागले, महाराज मी दासीपुत्र होतो, मी दासीपुत्र होतो, मी लहान होतो. आणि मी लहान असतानाच माझे वडील त्या ठिकाणी निघून गेले. माझ्या आईनं माझा सांभाळ करावा, आईनं धुणे भांडे करावे, जे मिळेल त्या ठिकाणी घेऊन यावं. आणि ती असणार अर्धा अर्धा आई आणि मी खाऊ त्या ठिकाणी आम्ही खात होतो आणि उपजीविका करत होतो. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची, माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. एकदा काय झालं, आमच्या गावामध्ये काही साधू संत मंडळी आले चातुर्मास करण्याकरता. चातुर्मास कळतोय ना तुम्हाला? आमच्या गावामध्ये चातुर्मास करण्याकरता काही संत मंडळी त्या ठिकाणी आले. मग माझी आई मला त्या संतांकडे घेऊन गेली. नारदजी स्वतःचं चरित्र सांगताय. माझी आई तिथं मला घेऊन गेली आणि गेल्यानंतर त्या साधू संतांच्या समोर आईनं म्हणावं, महाराज चातुर्मासाकरता आपण या ठिकाणी आलेला आहात, मला वाटतं मी तुमची सेवा या ठिकाणी करावी. मला कोण नाही हो, मला कोण नाही, माझे पती नाही, मला एवढाच एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या असणारी मला सर्वांची सेवा मला करावी. काही जे काम तुम्ही मला सांगाल ते मी करल. त्या साधू संतांनी सांगितलं, बाई आमच्याबरोबर काही साध्वी पण आलेलं आहे, त्यांना विचार, तुम्हाला जर काही गरज, तुम्हाला जर काम करण्याकरता कोणी पाहिजे असेल तर तो खुशाल, आमचं काय म्हणणं नाही. असं म्हणून मला त्या छोट्याशा मुलाची आई त्या साध्वीकडे गेली आणि म्हटली, मला जे काम तुम्ही द्याल ते काम मला मी करील, पण 4 महिने कमीत कमी चातुर्मासापर्यंत मला तुमची सेवा करू द्या. असं म्हणून त्या ठिकाणी महाराज त्या छोट्याशा मुलाची आई राहू लागली.